नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी, एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764। आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढतच होती। आजच्या तेजीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्ध समाप्तीची घोषणा लवकरच होणार आहे। यामुळे आज जगभरातील शेअर मार्केटमध्ये तेजी होती, त्यामुळे भारतीय बाजारही आज तेजीमध्ये होते। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1695 पॉईंटनी वाढून 75,528 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 461 पॉईंटनी वाढून 23,623 वर बंद झालेला आहे। सर्व इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। BSE रियालिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 3.55% वर आहे। BSE बँक इंडेक्स 2.94%, निफ्टी मिड कॅप इंडेक्स 2.43%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 2.80% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: श्रीराम फायनान्स 7.75%, बजाज फायनान्स 5.49%, L&T 4.85%, इंटरग्लोब एव्हिएशन 4.60% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: नेस्ले 3.29%, ONGC 2.53%, टेक महिंद्रा 2.45%, SBI लाईफ इन्शुरन्स 0.76% असे घसरण आहे। रुपयाच्या दरात 64 पैसे एवढी मोठी सुधारणा झाली असून आज मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 95 रुपये 11 पैसे प्रति डॉलर असा होता। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे। सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।